इयत्ता 7वी विषय विज्ञान घटक उष्णता भाग 2. मागील भागामध्ये आपण उष्णतेच्या संक्रमणाचे 3 प्रकार पाहिले होते: वहन, अभिसरण व प्रारण. आता या पाठामध्ये आपण उष्णतेचे सुवाहक, दुर्वाहक, त्याचबरोबर प्रसरण आणि आकुंचन याबाबत माहिती घेऊया. आता बघा की उष्णता जे आहे ह्याच्यासाठी आपण छोटासा एक प्रयोग करून बघूया. तर ॲल्युमिनियमचे 2 डब्बे घ्यायचे. तर एका डब्याला जे आहे आपण काळा रंग देऊया आणि हे दोन्ही डब्यांमध्ये समान आकाराचे जे 2 ग्लास घेऊन सारखेच पाणी त्याच्यामध्ये ठेवायचे आणि काही तास उन्हांमध्ये ठेवायचे. तर ठेवल्यानंतर आपण दोन्ही पाण्याचं तापमान जर 2 तासानंतर बघितलं तर ॲल्युमिनियमच्या डब्याच्या पेक्षा जो काळा रंग दिलेला जो होता, तर त्या ह्याच्यातलं पाणी जे आहे त्याची उष्णता आपल्याला जास्त जाणवते. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की जे काळा रंग असतो तो उष्णता जास्त शोषून घेतो आणि त्या मानाने पांढऱ्या रंगाचं जे आहे त्यामध्ये उष्णता जी आहे ती परावर्तित जास्त होत असते. तर हा एक उष्णतेचा गुणधर्म आहे. त्यानंतर आता आपण पाहूया अ, उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक. आता यासाठी एक छोटासा प्रयोग आपण करू शकतो. एका काचेच्या चंचुपात्रामध्ये स्टीलचा चमचा, तांब्याची पट्टी, कर्कटक, पेन्सिल, प्लास्टिकचा स्केल असे वस्तू ज्या आहेत त्या ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. थोडा वेळ थांबून प्रत्येक वस्तूला स्पर्श करायचा. तर आपल्याला असं दिसतं की लाकडी जी आहे, पेन्सिल आहे किंवा पेन असेल, पट्टी असेल प्लास्टिकची, तर याच्यामध्ये जे आहे की ते आपल्याला कोमट किंवा थंड लागते. पण जे कर्कटक आहे, लोखंडी वस्तू ज्या आहेत, स्टीलचा चमचा असेल, तो त्या मानाने जास्त गरम आपल्याला भासतो. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की काही पदार्थ हे उष्णतेचे सुवाहक आहेत, तर काही पदार्थ हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. म्हणजे तांब्याच्या पट्टीतून किंवा भांड्यातून उष्णता जी आहे ती सहजपणे वाहून नेली जाते, परंतु प्लास्टिक, लाकूड यामधून मात्र उष्णता सहजपणे वाहून नेली जात नाही. म्हणूनच बघा की काचेचा जर आपण चहाचं जे आहे तर मातीचा कप किंवा काचेचा ग्लास असेल तर त्यातनं आपण सहज हातात धरू शकतो. परंतु जर स्टीलच्या ग्लासामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये जर आपण असं गरम पाणी किंवा गरम चहा ओतला तर तो हातामध्ये आपण घेऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी आपण रुमालाचा वापर जो आहे तो करतो किंवा कपड्याचा वापर करतो. कारण कापड हे जे आहे त्या मानाने उष्णतेचं दुर्वाहक आहे. आता पुढे आपण पाहूया की आहे की याच्यामध्ये आपल्याला दिसते बघा की चांदी, तांबे, ॲल्युमिनियम, पितळ, पारा, शिसे, लोखंड हे उष्णतेचे सुवाहक आहे. कारण का ह्याच्यामधून उष्णता सहजपणे वाहून नेली जाते. परंतु काच, ॲस्बेस्टॉस, लाकूड, पाणी, हवा किंवा कापूस, बुचाचे लाकूड ह्यामधून मात्र उष्णतेचे जे आहे की वहन जे आहे ते सहजपणे होत नाही. म्हणून याला उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. आता उष्णतेमुळे स्नायूमध्ये होणारे प्रसरण याचा हा प्रयोग पाहूया आपण. तर एक धातूचा गोळा घ्यायचा आणि तो धातूचा गोळा जेमतेम कडीतनं आरपार जाईल अशी धातूची कडी घ्यायची. आता ह्याला आपण उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर नंतर परत तो कडीतनं जातो का पाहायचा. तर कडीतनं तो जात नाही. असे का झाले? तर उष्णता दिल्यामुळे धातूचे जे आहेत ते कण जे आहेत ते थोडे बाजूला झाले. म्हणजेच त्याच्यामध्ये काय झालं? प्रसरण झालं. त्याचं आकारमान वाढलं आणि त्यामुळे धातूचा गोळा जो आहे तो कडीतनं आरपार जात नाही. मग या धातूच्या गोळ्याला थंड करून घेतला की पुन्हा तो कडीतनं आतपार जातो. म्हणजेच त्या ठिकाणी तो काय होतो? आकुंचन पावतो. म्हणजे तर ह्या स्नायूचं जे आहे हे प्रसरण आकुंचन हे उष्णतेमुळे होत असतं. म्हणून व्यवहारामध्ये बघा की जिथे रूळ असतात, रेल्वेचे रूळ असतात, तर ह्या 2 रुळांमध्ये फट ठेवली जाते किंवा जे सिमेंट काँक्रीटचे जे पूल बांधलेले असतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे फट जी आहे ती ठेवलेली असते. याच्यामागचं कारण हे की उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा जास्त उष्णता निर्माण झाली, तर हे प्रसरण पावतात. तर असे हे जे प्रसरण पावलं तर रूळ जे आहेत ते एकमेकांवर चढून अशा प्रकारे रेल्वेचा अपघात जो आहे तो होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी जे आहेत की हे अपघात होऊ नये यासाठी 2 रुळांच्या मध्ये अंतर जे आहे ते ठेवलेलं
असतं. आता उष्णतेमुळे द्रव पदार्थाचे होणारे प्रसरण पाहूया. त्यासाठी एक छोटासा प्रयोग आपण करू शकतो. शंकू आकाराचं एक पात्र घ्यायचं. त्यानंतर रबरी बूच, काचेची नळी, मोजपट्टी, तापमापी, स्टँड, जाळी, आलेख पेपर इत्यादी साहित्य त्यासाठी लागणार आहे. आता कृती तर शंकू पात्रामध्ये जे आहे ते पाणी भरून घ्यायचं. रंगीत पाणी घ्यायचं की जेणेकरून आपल्याला ते दिसेल. त्यामध्ये रबरी बुचामध्ये एक काचेची नळी आणि तापमापी हे बसवून त्याला उष्णता दिली. उष्णता दिल्यानंतर 20°C नंतर उष्णता दिली पाहिल्या तर आपल्याला पाणी जे आहे ते नळीमध्ये वर चढलेलं दिसतं. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की द्रव पदार्थांना आपण उष्णता दिली तर ते प्रसरण पावतात. आता हे उष्णता देणं बंद केलं तर नळीतनं परत खाली पाणी जे आहे ते आलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे उष्णता दिली की ते प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतली की आकुंचन पावतात. जसं द्रवामध्ये होतं तसंच उष्णता वायूमध्ये सुद्धा दिली की ते प्रसरण आणि आकुंचन पावतं. तर त्यासाठी एक छोटासा प्रयोग करून आपण हे सिद्ध करू शकतो. तर एक काचेची बाटली घ्यायची, त्याच्यावर फुगा बसवायचा. एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि गरम पाणी घेऊन त्यामध्ये जे आहे की अ, ही बाटली जी आहे फुगा लावलेली ठेवली. तर काय होतं, तर बाटलीमध्ये हवा असते आणि गरम पाण्यामुळे आतली हवा जी आहे ती प्रसरण पावते आणि प्रसरण पावल्यामुळे ती वरती जाते आणि वर गेले की हा फुगा जो आहे तो फुगलेला आपल्याला दिसतो. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येतं की वायूला उष्णता दिली की ते प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतली की ते आकुंचन पावतात. यासाठी एक छोटासा प्रयोग आपण करू शकतो की एक काचेची बाटली घ्यायची, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, ते थोडी विसळून परत ते पाणी टाकून द्यायचं. एका प्लेटमध्ये रंगीत पाणी घ्यायचं आणि ती बाटली उपडी करून ठेवली तर आपल्याला पाणी जे आहे ते वर चढलेलं हळूहळू हळूहळू वर चढलेलं दिसतं. असे का झाले, तर आपण बाटलीमध्ये गरम पाणी टाकलं होतं. गरम पाण्यामुळे काय झालं की आतली हवा जी आहे ती प्रसरण पावली आणि ती बाहेर निघून गेली. म्हणजेच ही बाहेर निघून गेली त्यामुळे इथे निर्वात झाली. आतमध्ये हवेचा दाब कमी झाला आणि बाहेरचा दाब वाढला. त्यामुळे पाणी जे आहे ते वर जातं. जेवढी बाटलीतनं हवा बाहेर निघून गेली होती, ही बाटलीतली हवा का निघाली? तर गरम पाण्यामुळे ती आतली हवा जी आहे ती प्रसरण पावली आणि ती बाहेर आली आणि इथे निर्वात झाल्यामुळे बाटली हे जे प्लेटमधलं पाणी वर चढलेलं दिसतं. म्हणजे या प्रयोगावरून असं लक्षात येतं की वायूला उष्णता दिली की ते प्रसरण पावतात आणि उष्णता काढून घेतली की आकुंचन पावतात. आता ह्याचाच उपयोग जो आहे करून एक जे आहे की जेम्स ड्युआर या शास्त्रज्ञाने स्कॉटिश शास्त्रज्ञाने जे आहे की थर्मास फ्लास्कची रचना जी आहे ती त्यांनी तयार केली होती. पहिला थर्मास फ्लास्क त्यांनी तयार केला म्हणून त्याला ड्युआर फ्लास्क असेही म्हणतात. म्हणजे पदार्थ थंड असेल तर थंड राहतो आणि गरम असेल तर गरम राहत असतो. तर या थर्मास फ्लास्कची जी आहे ती रचना कशी असते, तर साधारणपणे आता हे त्याचं कार्य कसं चालतं ते आपण पाहूया. तर उष्ण पदार्थ जे आहेत ते फ्लास्कमध्ये ठेवले तर आतील नळीच्या चकचकीतपणामुळे ती बाहेर जाणारी उष्णता जी आहे ती पुन्हा आतमध्ये परावर्तित होते. म्हणजेच तिचे प्रारण होत नाही. आता निर्वात पोकळी आहे. या निर्वात पोकळीमुळे काय होतं की उष्णतेचं वहन होऊ शकत नाही. म्हणजे अभिसरण किंवा प्रारण या कुठल्याच संक्रमणामुळे आतली उष्णता बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरची उष्णता आत येऊ शकत नाही. हे त्याचं कार्य आहे. आता थर्मास फ्लास्कचं रचना कशी असते, तर थर्मास फ्लास्क जे आहे तर ह्याच्या बाहेरचं जे आहे तिथे प्लास्टिकचं आवरण असतं. आतमध्ये 2 काचेच्या नळ्या असतात आणि या 2 काचेच्या नळ्या ज्या एकमेकांमध्ये बसवलेल्या असतात तर त्याच्यामधली जी आहे ती हवा काढून टाकतात. म्हणजे ही निर्वात पोकळी केलेली असते. आता वरती जे असतं ते झाकण जे असतं ते प्लास्टिकचं असतं. म्हणजे ते उष्णतेचा दुर्वाहक आहे. आता आपण हे झाकण लावलं तर आतमध्ये हा चकचकीत मुलामा दिलेला असतो. तर चकचकीत मुलामा दिल्यामुळे आतमध्ये जो पदार्थामधली जी उष्णता जी आहे ती पुन्हा आतमध्येच परावर्तित होत असते. त्याचबरोबर इथे निर्वात पोकळी आहे म्हणजे कुठलंच माध्यम नाही. त्यामुळे ह्या काचेतनं बाहेरपर्यंत उष्णता जात नाही आणि बाहेर आपण प्लास्टिकचं आवरण बसवलेलं आहे. त्याच्यामुळे बाहेरची उष्णता आतमध्ये
आतल्या पदार्थापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे आतला पदार्थ गरम असेल तर गरमच राहतो किंवा गार असेल तर गारच राहतो. अशाच प्रकारचे आपण थर्मावेअरचे जे भांडी आहेत ती पण याप्रमाणे तयार केलेली असतात. तर त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे की आपल्याला गरम पदार्थ जे आहेत किंवा असे डब्बे जे आहेत आपण टिफिनचे डब्बे आपण पाहिलेले आहेत तर ते गरम ते गरम राहतात किंवा गार असेल तर गार पदार्थ हा गारच राहत असतो. अशा प्रकारे आपण उष्णतेचा धडा अभ्यासलेला आहे.